जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 16वा सप्ततिन्वय. समास पहिला वाल्मिक स्तवन निरूपण नाम. श्रीराम समर्थ. धन्य धन्य तो वाल्मिक ऋषी माझी पुण्यश्लोक. जयाचेन हा त्रैलोक्य पावन झाला. जय सद्गुरू. श्रीमत दासबोधातील दशक 16वा सप्ततिन्वय आणि समास पहिला वाल्मिक स्तवन निरूपण नाम. या पहिल्याच समासामध्ये स्तवन आहे पहा. ह्या दशकाची सुरुवात वाल्मिक स्तवनाने होते. इथे समर्थ आपल्याला काय सांगू इच्छितात की हा जो काळ आहे, हा जसा लोटत जाईल तसं तसं रामनाम, तप, सत्य, निष्ठा याने मनुष्य हा देवतुल्य होत जातो. वाल्मिक ऋषींनी पापी जीवनातून उभारी घेत तप केला, रामनामाचं नामस्मरण केलं, कवित्व केलं आणि यांच्या शक्तीने रामकथा ही जगभर पसरवली आणि कोटी कोटी लोकांना भक्तिमार्गाचा भव्य दिव्य असा प्रकाश त्यांनी दिला. समर्थ काय सांगतायत इथं आपल्याला या पूर्ण समासामध्ये? समर्थ आपल्याला सांगतायत की वाल्मिक ऋषीच्या काव्यानी तिन्ही लोक पावन झाली. जयाचेन हा त्रैलोक्य पावन झाला. मग ते कोण आहेत? तर ते वाल्मिक ऋषी आहेत. पहिली ओवीच ती आहे. मग शतके असा कवी काही जन्माला आलेला नाही आहे. भविष्य सांगणे दुर्मिळ आहे हो, पण वाल्मिकांचे वचन मात्र सत्य ठरले. राम अवतार प्रत्यक्ष न पाहता सुद्धा त्यांनी रामकथा विस्तारून लिहिली. महादेव त्यांच्यावरती प्रसन्न झाले आणि ती प्रभू श्रीरामांची कथा सर्वत्र पसरली. त्यांचं कवित्व एवढं महान होतं की त्यांची जी काही कवित्वेचा महिमा होता तो शंकरालाही मान्य करावा लागला आणि त्यातून भक्तांना समाधान मिळत गेलं. अनेक ऋषी झाले, पण वाल्मिकांसारखा ऋषी काही झाला नाही. पूर्वी पापकर्मे जरी झाली असली तरी सुद्धा ती काय झाली? रामनामाने पतित होती, ती पावन झाली. रामनामाची एवढी ताकद आहे, रामनामाची एवढी शक्ती आहे की पापाचे पर्वत सुद्धा काय होतात? फुटून त्या ठिकाणी पुण्य उभं राहतं. एवढी ताकद आहे नामस्मरणामध्ये. त्यांच्या तपामुळे त्यांनी जिथं तप केलं ते जंगल सुद्धा पुण्यभूमी बनलं. दरोडेखोरातून देव ऋषींना वंदनीय रूप असं प्राप्त केलं त्यांनी. आधी कोण होते ऋषी? हे वाल्या कोळी कसा होता? दरोडेखोर होता. त्यातून ते कसे झाले? अत्यंत वंदनीय झाले. त्यांना अनुताप झाला. त्यांनी तप केलं, त्या तपातून त्यांचं पाप नष्ट झालं आणि त्यांना नवसंजीवन मिळालं. सातत्यपूर्ण तपामुळे त्यांचं शरीर स्थिर झालं. आसन जे आहे ना, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी, त्यामधलं त्यांचं आसन स्थिर झालं. स्थिर सुखम आसनम. त्यांचं शरीर स्थिर झालं आणि वारूळ झालं. त्यामुळं त्यांचं नाव वाल्मिक असं पडलं. तपाने अंतःकरणातील ताप वितळून शांतता आली. तप करणे म्हणजे काय? तापवणे स्वतःला आणि अंतःकरणामध्ये असलेले विषय वासना यांना वितळून एक शांतता अंतरी घेणे म्हणजे तप. आणि ते श्रेष्ठ तपस्वी व परिपूर्ण कवी झाले. त्यांची वाणी स्वच्छ झाली, परापशंती मध्यमा स्वच्छ झाली आणि त्यांचे जे साहित्य आहे ते भक्तीच्या दृष्टीने निष्ठा दृढ करणारे एक भूषण असं साहित्य त्यांनी निर्माण केलं. समर्थ त्यांना साष्टांग नमस्कार करतात. बघा त्याचं महात्म्य किती आहे. म्हणून वाल्मिकांच्या स्तवनाने या दशकाची सुरुवात झाली. वाल्मिकांनी रामकथा सांगितली नसती तर ती पुढे कशी आली असती? आलीच नसती. रामकीर्ती प्रकट करून असंख्य भक्तांना त्यांनी आनंद दिला. आनंदाचे डोही आनंद तरंग. ही प्रभू श्रीरामाची कीर्ती त्यांनीच प्रकट केली. आपले जीवन रामभक्तीने सार्थक करून त्यांनी अनेकांचे कल्याण केले, विश्वाचे कल्याण केले. रामभक्तांचे महत्त्व अपार. स्वतः रामदास स्वामी त्यांचा सेवक असल्याचे
याच समासात सांगतात. बघा पहिली ओवी, धन्य धन्य तो वाल्मिक, ऋषी माझी पुण्यश्लोक, जयाचेन हा त्रैलोक्य पावन झाला. मग काय आहे? ऋषी वाल्मिक यांच्या काव्यामुळे तिन्ही लोक, किती? तिन्ही लोक, त्रैलोक्य, भूवर आणि स्वर्ग, हे 3 लोक पावन झाले. एवढं महान काव्य या वाल्मिक ऋषींनी रचलं. त्यांच्या हृदयातील भक्तीमुळे रामकथा कशी झाली? अमृत झाली. अमृत, कधीही मृत न पावणारी, अजर झाली, अमर झाली. जसा एखादा चांगला शिक्षक एका संपूर्ण पिढीला घडवू शकतो, तसाच एखादा संत संपूर्ण जगाचा प्रकाश बनवून येणाऱ्या अनेक पिढ्या घडवू शकतो. तसेच ऋषी वाल्मिक यांनी लिहिलेल्या काव्यामुळे एवढा प्रभाव निर्माण झालेला आहे. बघा तो कुठंपर्यंत पोचलेला आहे, की त्रैलोक्यसुद्धा पावन झालेला आहे. एवढा मोठा प्रभाव वाल्मिकांचा आहे. म्हणून समर्थांनी काय सांगितलं, एकदा नाही धन्य, 2 वेळा धन्य धन्य तो वाल्मिक, ऋषी माझी पुण्यश्लोक, जयाचेन हा त्रैलोक्य पावन झाला. 2 वेळा धन्य आहेत ते वाल्मिक ऋषी, की ज्यांच्यामुळे त्रिलोकसुद्धा पावन झाला. एवढी ताकद त्यांच्या कवित्वामध्ये होते. नाना कवित्व लक्षणं आपण ऐकतो प्रत्येक मंगलाचरणामध्ये. कवित्व कसं असावं? कवित्व असावं वाल्मिक ऋषींसारखं, एवढ्या ताकदीचं असावं की त्रिलोकसुद्धा पावन झाला पाहिजे. बघा, भविष्य आणि शतकोटी हे तो नाही देखिले दृष्टी, धोंडाळीता सकळ सृष्टी श्रोत नव्हे. भविष्य काळातही आणि कोट्यावधी वर्षातही असा पुरुषोत्तम कवी पाहायला मिळालेला नाही, असं समर्थ ठामपणे म्हणतात. बरोबर आहे का? भविष्य आणि शतकोटी, येणाऱ्या भविष्य काळात आणि कोट्यावधी वर्षामध्ये, हे तो नाही देखिले दृष्टी, असा मी काही पाहिलेला नाही. धोंडाळीता सकळ सृष्टी, सकळ सृष्टी जरी धुंडाळून पाहिली तरीसुद्धा एवढ्या उत्तमाचा कवी, असा पुरुषोत्तम कवी, श्रुत म्हणजे ऐकण्यात तरी आलेला नाही, पाहण्यातही आलेला नाही. ना दृष्टीला सापडला, ना श्रुतमध्ये सापडला. बरोबर? एवढ्या ताकदीचा पुरुषोत्तम कवी जर कोण असेल तर ते आहेत वाल्मिक. बघा, भविष्याचे एक वचन, कदाचित झाले प्रमाण, तरी आश्चर्य मानिती जन भूमंडळीच आहे. भविष्य सांगणे कठीण पण दुर्मिळ, पण वाल्मिकांनी भविष्याची कथा प्रत्यक्षात सिद्ध करून दाखवली. बरोबर आहे का? भविष्याचे एक वचन, कदाचित झाले प्रमाण, तरी आश्चर्य मानती जन भूमंडळीचे. आश्चर्यच झाले ते माणसं सगळी भूमंडळीची. यांचं भविष्य तसं सांगायला गेलं तर कठीण आणि दुर्मिळ, पण वाल्मिकांनी जी काही भविष्यकथा लिहिली, रामायण लिहिलं, ते प्रत्यक्षात सिद्ध करून दाखवलं. बरोबर? नसता रघुनाथ अवतार, नाही पाहिले शास्त्राधार, रामकथेचा विस्तार, विस्तारिता जन. प्रभू श्रीरामांचा अवतार म्हणजे रघुनाथाचा अवतार त्यांनी काय प्रत्यक्ष पाहिलेला नव्हता. केवळ आणि केवळ तपशक्तीने वाल्मिकांनी रामकथेचा भव्य महाकाव्यात्मक विस्तार केलेला आहे. नसता रघुनाथ अवतार, नाही पाहिला शास्त्राधार, रामकथेचा विस्तार, विस्तारितला जाणे. बरोबर? आयुष्यात एखादी गोष्ट आपण अनुभवली नसली तरी सातत्याने शोधल्यास त्याचा प्रकाश आपल्याला मिळतोच मिळतो. ऐसा जयाचा वाग्विलास, ऐकोनी संतोषला महेश, मग विभागिले त्रैलोक्यास, शतकोटी रामायण. महेश म्हणजे कोण? साक्षात शंकर भगवान. त्यांच्या वाणीवरती एवढे खुश झाले आणि त्रिलोकीमध्ये रामकथा पसरावावी म्हणून प्रेरणा दिली. बरोबर आहे का? ऐसा जयाचा वाग्विलास, त्यांची वाणी
ज्याची अशी एवढी चांगली उत्तमाची वाणी आहे, ते ऐकूनही संतोषला महेश. ती वाणी ऐकून स्वतः महेशाला संतोष झाला, शंकराला संतोष झाला. मग विभागिले त्रैलोक्य. मग काय सांगितलं की ती जी रामकथा आहे, ती रामकथा त्रैलोक्यामध्ये प्रसारित व्हावी, पसरावी म्हणून काय केली, त्यांनी प्रेरणा दिली. तुम्ही एखादे चांगले कार्य करत असाल आणि तुम्हाला जर एखादी मोठी व्यक्ती प्रोत्साहन देत असेल, तर त्या कार्याचा विस्तार जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात होतो बरं का. तसंच झालं आहे इथं. काय झालं आहे इथं, वाल्मिक ऋषींना बळ कुणी दिलं? महेशने दिलं, शंकराने दिले. प्रभू शंकराने त्यांना काय केलेलं आहे, त्रैलोक्यामध्ये रामकथा पसरवावी म्हणून प्रेरणा दिली आणि त्यांचं कार्य खूप मोठ्या प्रमाणात विस्तारित झालं. ज्यांचे कवित्व शंकरे पाहिले, इतरा नावचे अनुमानले, रामोपासकासी झाले परम समाधान. मग शंकरालाही वाल्मिकांच्या प्रतिभेचा विस्मय वाटला, आश्चर्य वाटलं. रामभक्तांना त्यांच्या रामायणामुळे अमर असं समाधान, परम समाधान प्राप्त झालं. अशी एक महान कृती पुढच्या असंख्य लोकांना आनंद देते. बघा ना, ज्ञानेश्वरी आहे, गीता आहे, किती आनंद मिळतो आपल्याला, खूप मोठा आनंद येतो. पण इथं शंकरालाही वाल्मिकींच्या प्रतिभेचा, त्यांच्या बुद्धी कौशल्याचा, त्यांच्या कवित्वाचा विस्मय वाटला, आश्चर्य वाटलं. आणि राम उपासकांना त्या रामायणामुळे समाधान प्राप्त झालं. नुसतं समाधान नाही, परम समाधान प्राप्त झालेलं. एवढ्या उत्तमाचं कवित्व वाल्मिकीने केलं. ऋषी होते थोर थोर, बहुती केला कवित्व विचार, परी वाल्मिका सारिखा कवीश्वर, न भूतो न भविष्यती. मग काय झालं, ऋषी होते थोर थोर, खूप थोर थोर ऋषी होऊन गेले. बहुती केला कवित्व विचार, आणि त्यापैकी खूप लोकांनी कवित्वाचा विचार केला, बहुत लोकांनी. पण वाल्मिकांसारखा कवीश्वर ना भूतकाळात झाला ना भविष्यात होईल. शेकडो ऋषी काव्य करतात हो, परंतु वाल्मिकांसारखा आद्य कवी दुसरा कोणी झाला नाही. एकमेव अद्वितीय, बरोबर का, ना भूतो न भविष्य, तो एकलाची एक. शेकडो कवी, शेकडो ऋषींनी काव्य केली, पण वाल्मिकांसारखं जे काही काव्य झालेलं आहे ना, ते एकमेव अद्वितीय आहे, म्हणून ते महाकाव्य. पूर्वी केली दुष्टकर्मे, परिपावन झाले रामनामे, नाम जपता दृढ नेमे, पुण्य सीमा सांडिली. पूर्वी पापे केली, तरी सुद्धा फक्त आणि फक्त कशामुळे गेली, ती रामनामाने सर्व धुतली गेली. मग नामस्मरणाने आयुष्य शुद्ध होते, हे काय आपल्याला सांगणारे एकमेव उत्तमाचं उदाहरण म्हणजे कोण, वाल्मिक ऋषी. मग चुकीचा भूतकाळ असू द्या, पाप केली, कर्म केली, दुष्कृत्य केली, बैठकीला आला, बसला, नामस्मरणासाठी मंत्र मिळाला, ओम श्री वृत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः, नामस्मरण केलं तर ती सुद्धा सर्व पाप काय होतात, धुतली जातात. आणि या नामस्मरणाने आयुष्याचं शुद्धीकरण होतं, बरोबर. चुकीचा भूतकाळ असला तरी सुद्धा नवीन दिशा स्वीकारल्यास जीवन बदलते. व्यसन सोडलं, ध्यान मार्ग घेतला की माणूस बदलतोच, बरोबर आहे का. आम्हाला आधी काय होतं, वेगळीच काहीतरी सवयी होत्या, व्यसनं होती. बैठकीला आलो, बसलो आणि काय झालं, नामस्मरण मिळालं, श्रवण मिळालं, आणि त्यातून तुमची आमची काय झाली, जुनी सगळी कर्म, सगळी जी पापं होती ती सगळी धुवायला घेतली समर्थांनी. म्हणून तर म्हणतात ना समर्थ, श्रोते पुसती कोण ग्रंथ. समर्थ आम्हाला पुसायलाच घेत आहेत, शुद्ध करत आहेत. आठवडाभर इकडं तिकडे केलेली सगळी कर्म धुवून काढण्यासाठी बैठकीला यायचं. बघा, उफारटे नाम म्हणता वाचे, पर्वत फुटले पापाचे, ध्वज उभारले पुण्याचे, ब्रह्मांडावरुते.
मग रामनामाने जी काही पूर्वजन्मीची पापं असतील, जी काही आधी केलेली पापं असतील, ती काय झाली, निघून गेली. मग ती पर्वता एवढी होती, पापाचे पर्वत होते हो, ते पापाचे पर्वत सुद्धा फुटले आणि त्या ठिकाणी काय झाले, पुण्य पर्वत उभे राहिले. बघा ना, ओम श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः असं नामस्मरण करणाऱ्या माणसाचा स्वभाव कसा असतो, त्याच्याकडे शांतता असते, स्थैर्य असतं आणि हीच त्या पुण्याईची उंची असते. त्या पुण्याईचा पर्वत, नामस्मरणानंतर आलेला पुण्याईचा पर्वत म्हणजे काय, द्वैतातला नाही हो. बैठकीला गेलो, लग्न झालं, बैठकीला गेलो, घर बांधलं, बैठकीला गेलो, गाडी मिळाली, ह्याचं नव्हतं काही. द्वैतातलं पाहू नका, अंतरी पाहावे आपण असे आपण. आधी कसं होतो आपण, आणि आता आपल्याकडे पुण्याचे काय आहेत, ध्वज उभारलेत, आपण झेंडे लावलेत. पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. मग हा जो झेंडा आहे, हा जो ध्वज आहे, हा उभारला आहे, पुण्याईचा आहे आणि हा ब्रह्मांडावरती उभा केलेला आहे. पापाचे पर्वत फुटले, तिथे पुण्याचे उभा राहिले, त्याच्यावरती ध्वज उभारला. ब्रह्मांडावरून ही ती उंची आहे. बरोबर. बघा, वाल्मिकी जिथे तप केले ते वन पुण्यवान झाले, पुण्य पावन झाले. शुष्क काष्टी अंकुर फुटले, तपोबळ जयाचे. मग जिथे वाल्मिकी ऋषींनी तप केलं ते वनसुद्धा, ते जंगलसुद्धा पावन झालं, पवित्र झालं. अहो, अगदी अगदी निर्जीव काष्ठालाही अंकुर फुटले. काष्ठ म्हणजे लाकूड, बरोबर आहे का. वाल्मिकी जेथे तप केले ते वन पुण्यवान झालं. जिथं वाल्मिकीने तप केलं ते वन पुण्यवान झालं. शुष्क काष्ठी अंकुर फुटले, तपोबळ जयाच्या. मग त्या तपाचं बळ इतकं होतं की शुष्क म्हणजे वाळून गेलेलं, रखरखीत कोरडं, अशा काठीला सुद्धा, अशा काष्ठाला सुद्धा, अशा लाकडाला सुद्धा अंकुर फुटलेले. हे तपोबळ आहे बरं का. चांगल्या व्यक्तीचे अस्तित्वच वातावरण बदलू शकते. आपण जिथे जातो तिथे सकारात्मकता निर्माण व्हायला पाहिजे. मग वाल्मिकी ऋषी जिथे होते तिथलं वातावरण बदललं, शुद्धी झाली आणि ते वन पुण्य झालं. ते एवढं पुण्य झालं, ते पावित्र्याची क्षमता एवढी मोठी होती की काय झालं, शुष्क रखरखीत काठीला सुद्धा अंकुर फुटले बघा. तपोबळे जयाच्या, एवढं तपाचं बळ होतं. बघा, पूर्वी कसा होता तो वाल्याकोळी. पूर्वी होता वालाकोळी, जीवघातकी भूमंडळी, तोची वंदिजे सकळी, विभुधी आणि ऋषेश्वरी. पूर्वी तो वालाकोळी होता. म्हणजे तो कसा होता, त्याची वृत्ती दरोडेखोराची होती. पण तोच काय झाला, सर्व देव आणि ऋषींना वंदनीय झाला. बरोबर आहे का. निंदकतेची वंदू लागती. हे सगळे तो आधी जेव्हा पूर्वकर्मी पाप करायचा तेव्हा काय त्याला लोक चांगलं म्हणत असतील का. निंदकतेची वंदू लागती, तिची निंदाच होत होती. पण नंतर नामस्मरणाने वंदनीय झाला तो. अगदी देवऋषी सुद्धा त्यांना वंदनीय झाले, वंदन करू लागले. एक गुन्हेगार सुद्धा साधना आणि सद्गुणांनी एवढा मोठा ऋषी होऊ शकतो. बरोबर आहे का. ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे कोण आहे, वाल्मिकी ऋषी. उपरती आणि अनुताप, तेथे कैचे उरले पाप, देहा ततपे पुण्यरूप, दुसरा जन्म झाला. खरे पश्चाताप व विरक्ती आल्यानंतर मनातली पापे नष्ट होतातच. झाली, त्याला उपरती झाली, त्याला अनुताप झाला, त्याच्यानंतर तिथं पाप उरणारच नाही, ते नष्टच होणार. आणि जेव्हा हे सगळं घडतं ना, तेव्हा त्याचा दुसरा जन्मच असतो. बरोबर आहे. कारण तो आधी काहीतरी वेगळं करत होता आणि त्याच्यानंतर त्याला उपरती झाली, पश्चाताप झाला, सगळं पाप नष्ट झालं.
आणि त्याचा पुनर्जन्म आहे. तुमचा आमचा बैठकीला आल्यानंतर आध्यात्मिक पुनर्जन्म आहे. तुमचा आमचा बैठक म्हणजे दुसरा नवीन जन्म आहे. बघा, बैठकीला यायच्या आधी आपण कसे होतो? बैठकीला आलो, नामस्मरण मिळालं, श्रवण मिळालं, सद्गुरू चरण मिळालं, आणि आपलं काय झालं? आधी काय झालं ते गेलं गंगेला मिळालं, आणि त्यानंतर समर्थांनी आम्हाला पुसायला घेतलं. आलं की एकटाच पुसायचं, चकचकीत करून टाकले आम्हाला. पाहिलं ना, वरच्याच ओवीमध्ये पाहिलं आपण की सगळे देव आणि ऋषी त्यांना काय करायला लागले? तोची बंदी जे सकळी, त्याचं बंधन सगळीकडे व्हायला लागलं. अगदी देव आणि ऋषीसुद्धा त्यांना वंदनीय झाले. निंदकतेची बंधू लागते, आणि एकदा का बंधन व्हायला लागलं की हे जे परिवर्तनाचा केंद्रबिंदू आहे ती बैठक आहे. तिथंच तुमचा आमचा जन्म झालेला आहे. एखादी चूक मान्य केली आणि ती मान्य करून सुधारली की ते व्यक्तीचं व्यक्तिमत्व बदलतं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे वाल्मिक ऋषी. अनुतापे आसन घातले, देहाचे वारुळ झाले, तेची नाम पुढे पडिले वाल्मिक ऐसे. मग त्यांची देह आणि वर्तणूक इतकी स्थिर झाली, दृढ झाली की त्यांच्याजवळ वारुळासारखे ध्यान मंदिर झाले. म्हणून ते वाल्मिक नाव पडले. बघा, असं आसन असलं पाहिजे. आम्ही बैठकीला आल्यानंतर सुखासनामध्ये बसतो. ते सुखासन असतं, आणि ते सुखासनामध्ये सुद्धा आपण चुळबुळ करत असतो, सातत्याने चुळबुळ करत असतो. ते आपलं जे काही आसन आहे ते दृढ नसतं. पण वाल्मिक ऋषींनी असं काही आसन घातलं की देहाचे वारुळ झाले आणि त्याचे नाम पुढे पडले वाल्मिक ऐसे. ऊर्जा होते हो. सातत्यपूर्ण ध्यान करणारा माणूस शांत असतो, स्थिर असतो, अचल असतो. तो इतरांना ऊर्जा देतो. त्यासाठी ते आसन तसं धारण केलं पाहिजे. बघा ना, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, त्यासाठी लागते ते आसन. सुखासनामध्ये बसल्यानंतर आपल्याला एवढे होते, 2.5 तास बैठकीला एवढं होते. पूर्ण तप होईपर्यंत तो व्यक्ती एकाच ठिकाणी बसून राहतो. किती दृढता आहे, किती निश्चय मोठा आहे बघा. बघा पुढे, वारुळास वाल्मिक बोली जया, म्हणून वाल्मिक नाम साजे, जयाच्या तीव्र तपे झिजे, हृदय तापसाचे. वारुळ म्हणजे स्थैर्य, बरोबर आहे. त्याच्या तपामुळे हृदयातील ताप शांत झाला, आणि तपाचं तेज वाढत गेलं. ते दिसतं. ते ताप जेव्हा सगळा निघून जातो, शांत होतो, आणि ते तपाचं तेज एवढं असतं की ते दिसतं बरं का. आमच्या चेहऱ्यावरती, आपल्या कृतीमध्ये दिसतं. आपल्याला बघा, लोक म्हणतात आधी कसनोकच होता, आता जरा ठसठशी आली आहे, आता जरा चमकाय लागला आहे. तेज आहे हो. आमच्याकडे काय आलं आहे? तेज आलं आहे. बैठकीतून आम्ही ऊर्जा घेऊन येतो. ह्या क्रोधाला, ह्या ईर्षेला, या कामाला, या हृदयातील तापावर एक असा रामबाण इलाज करून येतो. म्हणून ते तेज टिकून दिसतं. बरोबर आहे का? बघा, जो ताप माझी श्रेष्ठ, जो कवीश्वरामध्ये वरिष्ठ, जयाचे बोलणे स्पष्ट, निश्चयांचे. ते कसे आहेत? ते श्रेष्ठ तापस आहेत, महान कवी आहेत, आणि त्यांची भाषा कशी आहे? स्पष्ट आहे, स्वच्छ आहे, सत्य आहे, आणि निश्चित आहे. एखाद्या गुरुजीची वाक्य फार साधी वाटतात, पण त्यांनी ती उच्चारली की सरळ हृदयामध्ये त्याचा अर्थ उतरतो. तसं आहेत ते श्रेष्ठ तपस्वी आहेत, महान कवी आहेत. भाषा स्पष्ट आहे, निश्चित आहे, त्यामध्ये परत बदल नाही. एकदा उच्चारलं की उच्चारलं. बघा, आता पुढे सांगितलं आहे, जो निष्ठावंतांचे मंडन, रघुनाथ भक्ताचे भूषण, ज्याची धारणा असाधारण, साधका दृढ करी. निष्ठावान भक्तांमध्ये त्यांचे साहित्य भूषण. साधकाची श्रद्धा अधिक दृढ होते.
एवढं त्यांचं साहित्य महान आहे. जीवन मार्गावरती अडचणी येतच असतात, पण या अडचणींना उत्तरं देण्यासाठी आपल्याला एक आधार मिळतो. ते हे ग्रंथ आहेत, ते हे काव्य आहेत. बघा ना, श्रीमद भगवद्गीता तुम्हा आम्हाला जीवन मार्गातील अडीअडचणींवरती किती चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करते. ते साहित्य आहे. ते निष्ठावान भक्तांमध्ये त्यांचे साहित्य हे भूषण आहे तुमचं आमचं. कोर्टामध्ये सुद्धा म्हणते ते बघा, गीतेवरती हात ठेवून सांगा, खरं बोलणार आहे का नाही. किती निष्ठा आहे बघा. जो निष्ठावंतांचे मंडन, रघुनाथ भक्तांचे भूषण, ज्याची धारणा असाधारण, साधका दृढ करे. बरोबर. धन्य वाल्मिक ऋषेश्वर, समर्थांचा कवीश्वर, तयासी माझा नमस्कार, साष्टांग भावे. स्वतः समर्थ रामदास स्वामी असं म्हणतात की अशा महान ऋषींना आमचा साष्टांग नमस्कार आहे. आदर्श व्यक्तीला मनापासून प्रणाम करणे म्हणजे ही नम्रतेची शिकवण समर्थ तुम्हाला आम्हाला सांगतात. धन्य आहे तो वाल्मिक ऋषी, समर्थांचा कवीश्वर आहे तो. नुसता कवी नाही, कवीचा ईश्वर म्हणले समर्थांनी त्याला. समर्थांचा कवीश्वर, तयासी माझा नमस्कार. नुसता नमस्कार नाही, साष्टांग भावे नमस्कार समर्थांनी त्यांना केलेला आहे. वाल्मिक ऋषी बोलिला नसता, तरी आम्हासी कैची रामकथा, म्हणून समर्था काय म्हणून वर्णावे. जर वाल्मिक ऋषींनी रामकथा सांगितली नसती तर समर्थांनाही रामाचे महत्त्व कसे सांगता आले असते. आज आपण जे वाचतो ते सर्व ज्ञान कुठून तरी जपून ठेवले म्हणूनच आपल्याला मिळाले. त्याच्याबद्दल असलेली ही कृतज्ञता समर्थ काय करतायत इथं स्पष्ट करतात. कृतज्ञता ही समर्थांची. आधी त्यांना साष्टांग नमस्कार केला, आणि आता जर वाल्मिक ऋषीच नसते आणि वाल्मिक ऋषींनी रामकथा सांगितलीच नसती तर समर्थांना रामाचे महत्त्व कसे सांगता आले असते. याबद्दल समर्थ रामदास स्वामी कृतज्ञता बाळगून आहे. बघा आता पुढे सांगितलंय, रघुनाथ कीर्ती प्रकट केली, तेने तयाची महती वाढली, भक्त मंडळी सुखी झाली श्रवण मात्रे. वाल्मिकांनीच प्रभू श्रीरामाची कीर्ती जगभरामध्ये पसरवली, वाढवली ती महिमा. त्यामुळे लाखो भक्त कसे झाले, सुखी झाले नुसत्या श्रवणाने. रघुनाथ कीर्ती त्यांनी प्रकट केली, महती वाढवली, आणि श्रवणाच्या मात्रेने, श्रवणाची मात्रा खूप उत्तमाची, भक्तमंडळी सुखी झालेली. बरोबर. बघा पुढे सांगितलं, आपुला काळ सार्थक केला, रघुनाथ कीर्तीमध्ये बुडाला, भूमंडळी उधारीला बहुत लोक. त्यांनी जीवन सार्थक केले, प्रभू श्रीरामांच्या भक्तीमध्ये अखंड बुडाले, आणि असंख्य लोकांचा उद्धार त्यांनी केलेला आहे. जे त्यांच्याकडे ज्ञान होतं ते इतरांना दिलं, आणि त्यातून त्यांनी एक मोठा ठेवा, एक खजिना तुमच्या आमच्या समोर देऊन असंख्य लोकांचा उद्धार केलेला. बघा, रघुनाथ भक्त थोर थोर, महिमा जयाचा अपार, त्या समस्तांचा किंकर रामदास म्हणे. राम भक्ताचा महिमा तर अपार आहे. मी सुद्धा रामदासच आहे. समर्थ म्हणतात की रामदास सुद्धा त्यांचाच, त्या सर्वांचा दास आहे, सेवक आहे. इथं गुरु शिष्यांचं नातं आहे, देवा भक्ताचं नातं आहे, आणि त्यांच्यातील नम्रता ही जगाला आध्यात्मिक मार्ग दाखवते. आणि ती नम्रता विद्याविनयन भूषते. बरोबर. बघा, इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे वाल्मिक स्तवन निरूपणनाम समास पहिला. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. जय सद्गुरु.